नमस्कार, मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. पौष पौर्णिमा म्हणजे शाकंभरी पौर्णिमा याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण यामुळे आपल्याला माझे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत जातील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पौष महिन्यातील पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा देखील म्हणतात. हिंदू धर्मात शाकंभरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे, कारण हा पवित्र दिवस शाकंभरी देवी यांच्यासाठी समर्पित आहे, जो माता भगवती म्हणजेच माता पार्वती यांचं दुसरं रूप आहे, जी पृथ्वीवर अन्नाचं संकट दूर करण्यासाठी प्रकट झाली होती. माता शाकंभरी देवीला वनस्पतीची देवी देखील म्हटलं जातं. पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अष्टमीपासून शाकंभरी नवरात्रीची सुरुवात होते व पौर्णिमेला याची समाप्ती होते. पौर्णिमा तिथी ही 24 तारखेला रात्री 9:49 सुरू होत आहे ते 25 तारखेला रात्री 11:23 याची समाप्ती होत आहे. उदय तिथी अनुसार शाकंभरी पौर्णिमा ही 25 तारखेला म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाईल. या दिवशी आपल्याला पवित्र नदीत स्नान करायचं आहे. या दिवशी व्रत करायचं आहे. सत्यनारायणची पूजा कथा करायची आहे. भगवान श्री हरी विष्णू यांच्याबरोबर माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे. तसेच आपल्याला या दिवशी माता अन्नपूर्णा यांची पूजा करायची आहे. त्यांना फळाचा प्रसाद म्हणून अर्पण करायचा आहे किंवा भाज्यांचा प्रसाद म्हणून अर्पण करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.